सगळ्यांना धन्यवाद। खरं म्हणजे करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं। त्याचबरोबर आपल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न होतं, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न होतं, ते आज पूर्ण झालं। हा ऐतिहासिक दिवस आहे, सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणारा हा दिवस आहे आणि म्हणून हे स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं ते या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून आपण धन्यवाद देऊया, मनापासून त्यांचं अभिनंदन करूया। सगळ्यांना असं स्वप्नवाद वाटत होतं की 500 वर्षापासूनचा वनवास रामाचा संपला आणि रामलल्ला मंदिरामध्ये जाऊन विराजमान झाले। हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि हर जल्लोष उत्साह संपूर्ण देशभरामध्ये सगळीकडे हेच माहोल आहे, सगळं राममय झालं देश। देशाच्या बाहेर पण आपल्या रामलल्लाची कीर्ती पसरलेली आहे आणि म्हणून मी मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि हे जे संघर्ष झाला आणि ही गेल्या अनेक वर्षाची लढाई आपण जिंकली आणि मोदी साहेबांनी भव्य दिव्य असं मंदिर तिथे बांधलं आणि आज त्याचं लोकार्पण आपण केलं आणि म्हणून आपल्या आयुष्यातला सगळ्यांच्या अतिशय आनंदाचा दिवस आहे। न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं अयोध्यासह संपूर्ण देशात दिवाळी साजरी होते। दिवाळी साजरी होते ना, उद्या पण अरे बाबा, रामलल्लाचं मंदिर झालं, लोकार्पण झालं म्हणून आपण महाराष्ट्राने तुमच्या सगळ्यांच्या मागणी लक्षात घेऊन 22 जानेवारीला सुट्टी दिली। कोणीतरी जाऊन कोर्टामध्ये बोंबललं तरी सुद्धा कोर्टाने त्यांना हकलून लावलं। अरे आपला सरकारचा निर्णय आणि आनंदाचा दिवस आपला सगळ्यांचा आहे, त्यामुळे आज आनंदोत्सव आपण साजरा करूया। आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या मुंबईकरांना मनापासून मी आज खूप खूप शुभेच्छा देतो। आज सगळ्यांच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक खरं म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा आजचा हा दिवस आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम करोडो राम भक्तांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। जय श्रीराम, जय जय श्रीराम, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।